नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर आणि आजपासून फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे फक्त 5 दिवस शिल्लक आहे. उच्च न्यायालयामध्ये जी भरती आलेली आहे तिच्यासाठी, ज्याच्यामध्ये पदे असणार आहे शिपाई, लिपिक, ड्रायव्हर आणि स्टेनोग्राफर अशी वेगवेगळी पदे असणार आहेत. त्यांच्यासाठी फॉर्म कसा भरायचा डिटेल्समध्ये न चुकता संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. कारण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या एवढीच सर्वांना विनंती आहे. आता फॉर्म भरण्याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपला टेलिग्राम ग्रुप आहे. टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. तिथे सर्व फॉर्म भरण्याचे लिंक भेटून जातील. लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर इथं बटन आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई आणि लिपिक पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. या पुस्तकामध्ये 2018 पासून झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेली आहे आणि सरावासाठी नवनवीन प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हे पुस्तक सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की खरेदी करा आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या पुस्तकाची संपूर्ण अनुक्रमानिका मी तुम्हाला प्रश्नपत्रिका व प्रश्न कशा लेवलचे आहेत संपूर्ण दाखवत आहे. ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. नक्की हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकतात. इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी शिपाई हमाल आणि फराश पदासाठी फॉर्म भरत आहात. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर याच्यापैकी एकच ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. आता सिंपली मला भरायचं आहे समजा छत्रपती संभाजीनगरला, तर मी येथे ते सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट नावाचा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर श्री हे पुरुषांसाठी आणि MS हे महिलांसाठी. आता श्री येथे सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर स्वतःचं इथं पहिलं नाव कॅपिटलमध्ये टाका, मधलं नाव म्हणजे वडिलांचं पहिलं नाव टाका आणि शेवटचं नाव इथं आडनाव कॅपिटलमध्ये टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जोही पत्ता आहे तो इथे टाका. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी कंस वगैरे जे चिन्ह वगैरे असतात ते टाकू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो जिल्हा येतो तो जिल्हा येथे समजा इथं मी जिल्हा सिलेक्ट करून घेतला. त्याच्यानंतर आपला पिनकोड जो आहे तो इथे बरोबर टाकून घ्या. नंतर इथं नॅशनॅलिटी इंडियन बरोबर राहून द्या. इथं या ठिकाणी महाराष्ट्र डोमेसाईल तुमच्याकडे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का असं विचारलं आहे. तर इथं कंपल्सरी तुम्ही येस करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ईमेल आयडी टाकताना चुकू नका. ईमेल आयडी सर्वात महत्त्वाचा आहे. ईमेल आयडी टाकताना आधीच आहे म्हणजे च्या अगोदरची जी तुमची ईमेल आयडीची माहिती आहे ती टाका आणि इथं पुढे gmail.com असे लिहा. बरोबर टाका. हे टाकू नका. ते ऑलरेडी तिथे अगोदरच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा बरोबर मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर इथं आधार कार्ड टाका. आधार कार्ड नंबर टाका. तिथे या ठिकाणी टाकायचं असेल तर टाका. ते मॅन्डेटरी नाही. ते नाही टाकलं तरी देखील चालेल आधार कार्ड, परंतु टाकू शकता बिनधास्त. ठीक आहे. त्याच्यानंतर मेल फिमेल येतं महिला पुरुष येथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कास्ट कोणती आहे, धर्म हिंदू, मुस्लिम, शीख, साई, ऑदर जेवढ्या पण कॅटेगरी आहे ऑदर मध्ये असेल तर ऑदर सिलेक्ट करा. याच्यापैकी असेल तर सिलेक्ट करून घ्या. आता मी इथे सिलेक्ट करून घेतला. आता त्याच्यानंतर हिंदूमध्ये मी म्हणजे सिलेक्ट केला धर्म. त्याच्यानंतर SC ST OBC सर्व कॅटेगरी आहे ते इथे सिलेक्ट करून घ्या. समजा या ठिकाणी ST कॅटेगरी मी इथे सिलेक्ट केली. आता ST मध्ये सब कास्ट वगैरे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. कोळी, महादेव कोळी अशा वेगवेगळ्या आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये असतात. ते इथे पुढे तुम्हाला कंपल्सरी इथे टाकून घ्यायचं आहे. ते टाकावे लागणार आहे. त्याच्यानंतर जन्मतारीख इथे टाका. तुमचं जेही जन्मतारीख आहे इथं सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथे येऊन महिना जो आहे तो सिलेक्ट येथे करून घ्या. त्याच्यानंतर वर्ष 1922 जे असेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचं जन्म ठिकाण टाकायचं आहे. ते 10वीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तुम्हाला बघायला भेटेल. तुम्हाला जन्म ठिकाण माहितीच असेल ते इथे कंपल्सरी टाकून घ्या. आता एक पॉइंट इथं लक्षात घ्या. जे लग्न झालेले मुलं आहेत, मुली आहेत त्यांच्यासाठी आहे. इथं मॅरिड, अनमॅरिड आहे. आता मी समजा मॅरिड केलं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 3-4 ऑप्शन दिसतील. ठीक आहे. आता इथं बघू शकता संख्या किती आहे. तुम्हाला या ठिकाणी मुले किती आहेत. 2 मुले आहेत तर 2 संख्या इथे तुम्ही टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी 2005 च्या नंतर जर त्यांचा जन्म झालेला असेल, त्या 2005 च्या नंतर किती मुले झाली आहेत तुम्हाला ते तर येथे टाका. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 3 मुले आहेत. त्याच्यापैकी या ठिकाणी तिघांचा जन्म 2005 नंतर झाला आहे. तर तिथे 3 आकडा टाका आणि इथं खाली सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला त्यांच्या जन्मतारखा टाकायला येतील. आता इथं 00 आहे त्याच्यामुळे टाकायला आले नाही. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जन्मतारखा टाकायला येतील. ते इथे बरोबर टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही अपंग असेल तर येस करा आणि अन्यथा नसेल तर नो असू द्या. तिथे आपोआप तिथे राहू द्या. आता इथं महत्त्वाचा पॉइंट आहे. ज्यांच्याकडे 7वीचं निकाल नाही, ज्यांच्याकडे आता बघू शकता इथं काय करायचंय, ज्यांच्याकडे निकाल आहे ना त्यांनी कंपल्सरी येस करायचं. आता मी इथे येस केलं. तर मी येस केल्याच्या नंतर काय इथं 7वी येईल आणि इथं या ठिकाणी स्ट्रीम वगैरे इथे टाकायला येईल. तुम्ही शाळेचं नाव इथं शॉर्टकटमध्ये टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वी कोणत्या वर्षी पास झाले इथे तुम्हाला टाकायला येईल. ठीक आहे. 7वी कोणत्या वर्षी पास झाले ते साल सिलेक्ट करा. त्याच्यानंतर 7वीला
कितीपैकी या त्या ठिकाणी 100 समजा 100 सर्व विषय मिळून या ठिकाणी 100 पैकी इथे 60 गुण आहेत, तर इथे 60 टाका आणि इथं 100 टाका आणि इथं बरोबर तुमची म्हणजे टक्केवारी येऊन जाईल. समजा आता माझ्याकडे गुणपत्रक नाही, त्यांनी काय करायचं आहे, इथं नो करायचं आहे. बघू शकता. मी इथं नो केले तर काय होईल, इथे बघू शकता. इथं 7वी आणि 7वी स्टँडर्ड आले आणि इथं आपोआप 50 लिहून आले. म्हणजे ज्यांच्याकडे नाही ते आपोआप फिल होतात. ठीक आहे. 50 लिहून आले म्हणजे 100 पैकी 50 गुण आहेत आणि मला टक्के आहेत 50. इथं लिहून येतं. आता तुम्हाला काय करायचं, इथं फक्त साल सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या वर्षी 7वी पास झाले ते. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता, इथे तुमचं शाळेचं नाव टाकायचं आहे शॉर्टकटमध्ये. त्याच्यानंतर इथं लक्षात घ्या, तुमच्याकडे 7वी नंतर ठीक आहे. आता इथं मी जे नाव आहे ते इथे सिलेक्ट करून, आता समजा 2011 ला पास झालो तर इथे मी 11 सिलेक्ट केले. इथे सिलेक्ट केल्याच्या नंतर ही माहिती भरल्याच्या नंतर पुढे माहिती ॲड करायला एक ऑप्शन येतो. इथे ॲड या बटनावरती क्लिक करा. ॲड बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याकडे जर 7वी नंतर 8वी चं असेल तर 8वी ची माहिती सिलेक्ट करा आणि माहिती टाका. त्याच्यानंतर 9वी असेल तर सिलेक्ट करा. आता मी डायरेक्टली एस-एस-सी सिलेक्ट केलं. एस-एस-सी सिलेक्ट केलं. आता तुम्हाला या ठिकाणी पुणे बोर्ड, मुंबई बोर्ड, कोल्हापूर बोर्ड जे बोर्ड आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर 10वी किती वर्षी पास झाला ते इथे तुम्ही टाका. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व विषय मिळून 10वी मध्ये मला या ठिकाणी सर्व विषय समजा 350 गुण आहेत. किती पैकी आहेत ते? तर 650 पैकी. इथे टाका आणि बरोबर इथं आपोआप तुमची इथे टक्केवारी येऊन जाईल. अशाच प्रकारचे या ठिकाणी सर्व ऑप्शन 12वीचं एच-एस-सी हे 12वी आहे, एस-एस-सी 10वी आहे. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा वगैरे तुम्ही सिलेक्ट जे सर्व माहिती येते भरून घ्या. जास्तीत जास्त माहिती टाका. जेवढं शिक्षण झालं आहे तेवढी माहिती येथे तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर स्पेशल स्किल म्हणजे मला यात एखादं एक्सेल वगैरे जमतं, कॉम्प्युटर वगैरे जमतं, टायपिंग वगैरे जमतं. तर इथं स्पेशल स्किलमध्ये एक्सेल प्रोग्राम वगैरे जमतात वगैरे, टायपिंग स्किल आहे, ड्रायव्हिंग स्किल आहे. जे स्पेशल असेल ते टाकू शकता आणि नसेल तर नो नो ऑप्शन वरती राहू द्या. ठीक आहे. आता इथं मी नो करून घेतो. इथं ठीक आहे. नो केलं. त्याच्यानंतर मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येते की हे टिक करा सर्व. हिंदीला टिक करा, इंग्लिशला देखील टिक करून घ्या. आता इथं एक ऑप्शन आहे खाली वरती खाली आल्याच्या नंतर इथं बघू शकता. इथं काय आहे? डज कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबला असेल तर येस करा, नो करा. त्याच्यानंतर कॅन्डिडेट एनरोल्ड एम्प्लॉयमेंट वगैरे असेल तर येस, नो करा. त्याच्यानंतर क्रिमिनल केस वगैरे असेल तर येस, नो करा. दुसरा देखील क्रिमिनल येस, नो करा. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल एन्क्वायरी तुमच्यावर बसली आहे की फौजदारी गुन्हा वगैरे आहे का? येस, नो करा. कंपल्सरी सर्व ऑप्शन नो असणे गरजेचे आहे जास्तीत जास्त. त्याच्यानंतर एम-पी-एस-सीने तुम्हाला परीक्षांसाठी प्रतिबंधित वगैरे केले आहे का? येस, नो इथे तुम्ही करून घ्या. ठीक आहे. आता खालचा पॉइंट इथं महत्त्वाचा आहे. तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र अपलोड वगैरे करायचं नाही सध्या. तुमची या ठिकाणी मुलाखतीला वगैरे बोलवतील त्याच वेळेस लागतं. या ठिकाणी शॉर्ट लिस्टमध्ये नाव वगैरे आल्याच्या नंतर लागेल. परंतु सध्या त्या व्यक्तींचे तुम्हाला काय टाकायचं आहे? 2 व्यक्तींचे इथे नावं टाकून घ्या. इथं नावं टाकून घ्या. त्या व्यक्तींचा व्यवसाय म्हणजे या ठिकाणी कोण असू शकतो? तो या ठिकाणी गावचा सरपंच, पोलीस पाटील, वकील, डॉक्टर, मुख्याध्यापक, शिक्षक जे असतात जे प्रमुख व्यक्ती ज्यांना गाव वगैरे ओळखतो अशा व्यक्तींचं तुम्ही इथे नाव इथे टाका. त्यांचा व्यवसाय वगैरे टाका. त्यांचा मोबाईल नंबर बरोबर टाका आणि त्यांचा ॲड्रेस बरोबर टाका. शक्यतो गावातीलच व्यक्ती असणे तुमच्यासाठी चांगले राहील. ठीक आहे. ही माहिती भरून घ्या. त्याच्यानंतर तो या ठिकाणी फॉर्म भरताना आता इथं लक्षात घ्या, इथं काहीच करू नका. काहीच करू नका. इथं बघू शकता. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला इथं काही करू नका. तुम्ही या ठिकाणी इथं तारीख देखील काहीच टाकू नका. सर्वात पहिल्यांदा तुमचा फोटो आणि सही येथे अपलोड करून घ्या. फोटो आणि सही येथे अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉइंट घ्या. फोटो आणि सही अपलोड करून झाल्याच्या नंतर हा जो कॅप्चा लगेच टाकू नका. त्याच्यानंतर इथं बघू शकता, इथं यायचं आहे तुम्हाला क्लिक फोटो आणि सही अपलोड घ्या. फोटोची आणि सहीची साईज 40 केबीच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे. हा पॉइंट इथे लक्षात घ्या. आता ही सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर क्लिक हिअर ऑनलाईन पेमेंट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं खाली या. आता खाली आल्याच्या नंतर तुम्हाला एवढे ऑप्शन भेटतील. क्लर्क, पिऊन, हमाल शिपाई, त्याच्यानंतर ड्रायव्हर, स्टेनोग्राफर, हायर ग्रेड, लोअर ग्रेड सर्व ऑप्शन भेटतील. तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला आहे आणि कोणत्या पदाचं पेमेंट करायचं आहे ते तुम्हाला इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. आता हे ऑप्शन इथे मी सिलेक्ट केलं. फरास्ट शिपाईसाठी फॉर्म भरत आहे तर ते ऑप्शन मी इथे सिलेक्ट केले. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही खाली या. आता इथं तुम्हाला स्वतःचं पहिलं नाव कॅपिटलमध्ये टाका. त्याच्यानंतर मिडल नेम, मधलं नेम जे वडिलांचं पतीचं जे असेल ते ते बरोबर कॅपिटलमध्ये टाका. लास्ट नेम तुमचा आडनाव बरोबर टाका. मोबाईल नंबर बरोबर टाका आणि ईमेल आयडी पूर्ण बरोबर ईमेल आयडी टाका. त्याच्यावरती सगळं असणार आहे. त्याच्यानंतर जन्मतारीख तिकडे जी टाकली ना तीच जन्मतारीख इथे बरोबर टाकून घ्या. ॲड्रेस तुम्हाला कसा टाकायचा आहे एकदम शॉर्टकटमध्ये इथे स्मॉल टाका. अर्धा ॲड्रेस वरती टाका आणि अर्धा ॲड्रेस खाली टाका. दोन्ही लाईनमध्ये टाकणे गरजेचे आहे. अर्धा-अर्धा इथे टाकून घ्या. ठीक आहे. तो टाकल्याच्या नंतर इथे खाली करा. हा रिकामं सोडा इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी तुमचं स्वतःचं पहिलं नाव इथे बरोबर टाका. त्याच्यानंतर मोबाईल नंबर इथे बरोबर टाका आणि तोच ईमेल आयडी पुन्हा एकदा बरोबर इथे टाकून घ्या.
टाकल्याच्या नंतर काय करायचं आहे, इथं हा चेकबॉक्स इथे क्लिक करा आणि हा कॅप्चा जो आहे, बरोबर कॅप्चा इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता सर्व माहिती मी टाकून घेतो आणि नेक्स्ट या बटनावरती इथे मी क्लिक करतो. ठीक आहे. आता तुम्ही येथे नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमचं नाव, नंबर, मोबाईल नंबर सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करा. बरोबर असल्याच्या नंतर खाली स्क्रोल करा. इथे या ठिकाणी खाली स्क्रोल केल्याच्या नंतर नेक्स्ट नावाचा जो ऑप्शन आहे, हे बटन आहे, या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता या ठिकाणी नवीन पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंटसाठी वेगवेगळे पर्याय भेटतील. तर इथे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर अदर्स बँक ऑफ इंटरनेट बँकिंग, त्याच्यानंतर बघू शकता ब्रांच, NEFC आणि त्याच्यानंतर UPI. आता सर्वात सोपे तुम्हाला UPI ने जाते. UPI ने सध्या प्रॉब्लेम चालू आहे. तर पुन्हा एकदा मी इथे ट्राय करून बघत आहे. बाकीच्या ऑप्शनने तुम्ही करू शकता, परंतु UPI ने मी इथे आलो. ठीक आहे. UPI ने आल्याच्या नंतर बरोबर आलेले आहे. अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात घ्या, हा जो हा नंबर असतो, सर्वात पहिल्यांदा हा नंबर तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे स्कॅनरवरती मी आलो. त्याच्यानंतर हा नंबरचा फोटो काढून ठेवा, लिहून ठेवा किंवा कॉपी करून ठेवा. त्याच्यानंतर हे पेमेंट तुम्ही पेमेंट करून टाका. ₹1000 पेमेंट करा. ठीक आहे. पेमेंट केल्याच्या नंतर हा नंबर पहिल्यांदा पुन्हा एकदा सांगतो, हा लिहून ठेवा. सर्व याच्यावरती असणार आहे. ठीक आहे. तो नंबर लिहून झाल्याच्या नंतर पेमेंट करा आणि पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला ₹1000 चलनची पावती भेटेल. ती पावती डाउनलोड करून घ्या, ती प्रिंट करून घ्या. ठीक आहे. डाउनलोड करून ठेवा मोबाईलमध्ये. ती डाउनलोड केल्याच्या नंतर ठीक आहे, पेमेंट सक्सेस झालं. हा नंबर इथे लिहून ठेवा. आता पुन्हा जे फॉर्म भरला तुम्ही त्या वेबसाईटवरती, इथे सर्व माहिती तुम्ही लिहिलेली होती तिथे या. त्याच्यानंतर इथं बघू शकता DUP नावाने जो नंबर तुम्हाला भेटला आहे, DU अगोदरच आहे, पी नावाने इथं संपूर्ण जी माहिती आहे ती इथं पूर्ण पुढे या ठिकाणी लिहून घ्या. जे तुम्हाला नंबर भेटला आहे तो इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर ज्या दिवशी ज्या तारखेला तुम्ही पेमेंट केलं आहे, इथं तारीख सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा आणि वर्ष सिलेक्ट करा. सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर शेवटला इथे या ठिकाणी हा जो कॅप्चा आहे एकदा इथे बदलून घ्या. ठीक आहे. कॅप्चा बदलून घ्या. संपूर्ण कॅप्चा बरोबर इथे टाकून घ्या. कॅप्चा बरोबर टाकला. त्याच्यानंतर ॲग्री या बटनावरती इथे क्लिक करा. ॲग्री बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं वरती तुम्हाला तुमची जन्मतारीख शो होईल. ही तुमची जन्मतारीख बरोबर आहे का असं तुम्हाला विचारेल. बरोबर असेल तर ओके या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर पुन्हा इंग्लिशमध्ये एक इंस्ट्रक्शन भेटेल. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री केली आहे का? एकदा माहिती सेव्ह केल्याच्या नंतर बदलता येणार नाही असा ऑप्शन भेटेल. तर तेथे देखील ओके करा बरोबर माहिती असेल तर. त्याच्यानंतर लगेच तुम्हाला PEN नावाने एक नंबर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर भेटेल. त्याचा फोटो काढून घ्या. लाल अक्षरामध्ये भेटेल, त्याचा फोटो काढून घ्या. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांना तो नंबर दिसत नाही. तो नंबर जर दिसला नाही तर डायरेक्टली इथं वरती या. डायरेक्टली इथं वरती या आणि फाइंड युअर रजिस्टर आयडी या बटनावरती येथे क्लिक करा. या बटनावरती येथे क्लिक केल्याच्या नंतर तुमचा ईमेल आयडी टाका, मोबाईल नंबर टाका आणि जन्मतारीख बरोबर टाका, कॅप्चा बरोबर टाका आणि इथं शो बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला PEN नावाने तुमचा रजिस्ट्रेशन नंबर भेटेल. कोणत्याही प्रकारचा असू शकतो तो. तो पूर्ण लिहून घ्या. ठीक आहे. आता प्रिंट डाउनलोड करण्यासाठी इथं तो लिहून घेतल्याच्या नंतर इथं प्रिंट ॲप्लिकेशन या बटनावरती येथे क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ईमेल आयडी बरोबर टाकून घ्या. जो तुम्हाला येथे जाऊन फाइंड युअर रजिस्टर आयडी येथे जाऊन तुम्हाला जो पिन नंबर रजिस्ट्रेशन आयडी भेटला होता तो इथे बरोबर टाका. जन्मतारीख बरोबर टाका. कॅप्चा इथे बरोबर टाकून घ्या आणि जनरेट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली इथं तुमचा फॉर्म डाउनलोड झालेला बघायला भेटेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज करू शकतात. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.